वैशाली नरवाडे या सध्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे कार्यरत आहेत. त्यांचा न्यायिक क्षेत्रातील प्रवास हा कठोर मेहनत, दृढ निश्चय आणि आपल्या वडिलांच्या प्रेरणेमुळे घडलेला एक यशस्वी प्रवास आहे. वैशाली यांचे वडील हे न्यायाधीश होते. त्यामुळे न्यायिक क्षेत्राचा सन्मान त्यांना लहानपणापासूनच अनुभवायला मिळाला. वडिलांच्या कार्यप्रेरणेने प्रेरित होऊन त्यांनी लहान वयातच न्यायिक अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले. ज्ञानप्रकाश विद्या मंदिर शाळेत 10वी नंतर त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला आणि उच्च शिक्षणासाठी विधी क्षेत्राची निवड केली. सन 2004 ते 2009 या काळात LL.B. पदवी संपादन केली. 2012 मध्ये नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयातून LL.M. पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. वैशाली यांनी उच्च शिक्षण घेत असतानाच न्यायिक अधिकारी बनण्यासाठी MPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये त्यांनी सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण झाल्या. 2017 मध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून लातूर येथे प्रथम नियुक्ती मिळाली. लातूर येथे त्यांनी काम करत असताना त्यांच्या वडिलांनी न्यायाधीश म्हणून काम केलेल्या न्यायालयातच सरकारी वकील म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे त्यांच्यासाठी खूप गौरवास्पद क्षण होता. कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. न्यायालय त्या काळातही अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्यामुळे त्यांनी न्यायप्रक्रियेत अडथळा येऊ दिला नाही. कोरोना काळातच त्यांची बदली वसमत येथे झाली, जिथे त्या आजही सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत आहेत. वैशाली यांचा न्यायक्षेत्रातील प्रवास हा एक आदर्शवत वाटचाल आहे. कठीण परिश्रम, आत्मविश्वास आणि समर्पण यांच्या जोरावर त्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली आहे. आज त्या अनेकांना प्रेरणा देणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.